महेकर पंचायत समितीचं दुर्लक्ष, दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांचा जीव धोक्यात। महेकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या भोसा गावामध्ये ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू साथीच्या रोगाची लागण चालू झाली। आदिवासी बहुल असलेल्या भोसा या गावामध्ये नालीच्या घाणीच्या पाण्याने डेंग्यूचे डास निर्माण होऊन भोसा गावामध्ये डेंग्यूची लागण झाली असून आतापर्यंत 4 रुग्णांना महेकर संभाजीनगर येथे भरती करण्यात आलं। यामधील एका रुग्णाची तब्येत गंभीर असल्याने एका वर्षाच्या मुलाला संभाजीनगर येथील वेदांत रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये भरती करण्यात आलं। भोसा या गावाच्या सरपंच यांचा मनमानी कारभार करत असून आपला सरपंच पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा मुलगा पती हेच ग्रामपंचायतचा कारभार सरपंचाच्या खुर्चीवर बसून सरपंचाच्या सह्या करत असल्याचं सरपंच पदाचा दुरुपयोग करत आहेत। भोसा या गावात चित्र पाहायला मिळत आहे। तसेच भोसा या गावातील एका महिन्यातून 2दाच नळाला पाणी येत असल्यानं या नळाला येत असलेलं पाणी अतिशय दूषित, घाणीचं, गोमूत्रासारखं दुर्गंधीयुक्त येत असल्यानं गावामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्यानं डेंग्यू सदृश डासांची निर्मिती होऊन भोसा गावामध्ये आतापर्यंत 4 लहान डेंग्यूची लागण झाल्याची सदर रुग्ण हे महेकर येथील सरस्वती बाल रुग्णालयामध्ये वेदांत रुग्णालय संभाजीनगर येथे भरती असल्याचं एकच खळबळ उडाली आहे। भोसा गावाच्या ग्रामपंचायत सरपंचाचे मनमानी आणि पतीच्या हस्तक्षेपाने मनमानी कारभार सुरू असल्याचं डेंग्यू सारख्या साथीच्या रोगाची लागण झाली। समाज माध्यमांवर, फेसबुक, व्हॉट्सअपवर संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ व्हायरल झाला तरी पंचायत समिती यांना जाग येईल का अशी चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे।